नमस्कार मुलांनो, आज आपण बघणार आहोत रिव्हिजन 1. ठीक आहे. तर रिव्हिजन म्हणजे जे आपलं मागं झालेलं आहे त्याची आपण उजळणी करत असतो. ठीक आहे. लुक, से अँड ॲड मोर वर्ड्स टू इच ग्रुप. तर आता लुक म्हणजे पहा, से म्हणजे म्हणा, आणि या प्रत्येक जो गट आहे, ग्रुप म्हणजे काय, हा जो गट आहे, तर तिथे काही शब्द दिलेत, त्याच्यामध्ये तुम्ही अजून शब्द ॲड करायचे आहेत, म्हणजे अजून शब्द त्याच्यामध्ये सांगायचे आहेत. पार्ट्स ऑफ द बॉडी. बॉडी म्हणजे आपले शरीर. तर आपल्या शरीराचे पार्ट्स कोणते कोणते आहेत, आपल्या शरीराचे भाग कोणते कोणते आहेत हे सांगायचं आहे. तर ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, हे हँड्स. हँड्स म्हणजे हात. नोज. नोज म्हणजे नाक. हेड. हेड म्हणजे डोके. आईज. आईज म्हणजे डोळे. आणि इयर्स. इयर्स म्हणजे कान. तर अजून काय आहेत आपल्या बॉडीचे पार्ट्स, आपल्या शरीराचे अजून भाग काय आहेत, तर पाय. पायांना काय म्हणतो आपण, लेग्स. अजून स्टमक आहे. स्टमक म्हणजे पोट. ठीक आहे. तर यासारखे अजून फिंगर्स आहेत हाताचे आपल्या. त्यानंतर नी आहे. नी म्हणजे गुडघा. KNEE. ठीक आहे. तर हे सुद्धा आहेत. आपण इथे लिहूयात का? हे बघा, मी इथे काही बॉडी पार्ट्स लिहिलेले आहेत. लेग्स. लेग्स म्हणजे पाय. नी म्हणजे गुडघा. स्टमक म्हणजे पोट. तुम्ही याच्यासारखे अजून बॉडी पार्ट्स इथे लिहू शकतात. ठीक आहे. आता इथे काय दिलेले आहेत, कलर्स. कलर्स म्हणजे रंग. रेड. रेड म्हणजे लाल. ग्रीन म्हणजे हिरवा. येलो म्हणजे पिवळा. ब्लॅक म्हणजे काळा. आणि व्हाईट म्हणजे सफेद, पांढरा. ठीक आहे. अजून काय कलर्स आहेत, तर ब्ल्यू. ब्ल्यू म्हणजे निळा. पिंक. पिंक म्हणजे गुलाबी. आणि ब्राऊन. ब्राऊन म्हणजे तपकिरी. अजून तुम्हाला जे कलर्स माहीत असतील त्याचे नावे इथे लिहू शकता. फ्रूट्स. फ्रूट्स म्हणजे फळे. ॲपल. ऑरेंज. ॲपल म्हणजे सफरचंद. ऑरेंज म्हणजे संत्र. मँगो. मँगो म्हणजे आंबा. ग्रेप्स म्हणजे द्राक्ष. पपया म्हणजे पपई. अजून कोणते तुम्हाला फ्रूट्स माहीत असतील तर त्याची नावे इथे लिहा. जसं की वॉटरमेलन. वॉटरमेलन म्हणजे काय, तर कलिंगड. त्याचप्रमाणे कस्टर्ड ॲपल असतं. कस्टर्ड आणि ॲपलचं स्पेलिंग लिहायचं. कस्टर्ड ॲपल म्हणजे सीताफळ असतं. ठीक आहे. तर अजून तुम्हाला जे फ्रूट्स माहीत असतील ते तुम्ही इथे ॲड करू शकता. तर व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या. कॅबेज. कॅबेज म्हणजे कोबी. ब्रिंजल म्हणजे वांगे. पंपकिन म्हणजे भोपळा. ओनियन म्हणजे कांदा. पीज म्हणजे वाटाणे. टोमॅटो माहीत आहे तुम्हाला. पोटॅटो म्हणजे बटाटा. कॉलीफ्लॉवर. कॉलीफ्लॉवर म्हणजे फ्लॉवर. अजून त्याच्यामध्ये तुम्ही लसूण म्हणजे गार्लिक. जिंजर म्हणजे आलं. यासारख्या अजून भाज्या त्याच्यामध्ये ॲड करू शकता. थिंग्स वी यूज इन स्कूल. आता आपण शाळेमध्ये कोणकोणत्या वस्तू वापरतो, पेन, पेन्सिल. बुक म्हणजे पुस्तक. नोटबुक म्हणजे आपली वही. इरेझर म्हणजे खोडरबर, ज्याने आपण लिहिलेलं इरेज करतो की नाही ते. त्याचप्रमाणे आता डस्टर हे टीचर यूज करतात. डस्टर. चॉक. डस्टर म्हणजे टीचर जे बोर्डवर फळ्यावर लिहितात ना, ते पुसण्यासाठी वापरतो ते डस्टर. चॉक म्हणजे खडू. शार्पनर आपण पेन्सिलला टोक करण्यासाठी वापरतो ते. स्कूल बॅग. टिफिन. अजून वॉटर बॉटल येऊ शकते. ठीक आहे. अजून यासारखे तुम्ही शब्द त्याच्यामध्ये ॲड करू शकता. थिंग्स वी यूज ॲट होम. आपण घरी काय काय वस्तू वापरतो, तर कप, चहाचा कप. ग्लास. बाउल अशा प्रकारचा. स्पून म्हणजे चमचा. डिश. डिश म्हणजे अशी ताट. त्यानंतर बकेट, बादली. मग वापरतो. जग वापरतो. अजून त्यासारख्या वस्तू तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. समजलं?